बढ़िया है चिंचवड व्यासपीठ। पुराना तुम्ही इथे कामाला आहे का? इथे जे कार्यक्रम होतात त्याची परमिशन घ्यावी लागते का? काही पण समजा आपण सिंगिंगचा कार्यक्रम ठेवायचा म्हणजे प्रोफेशनल नाही प्रेक्षकांसाठी मग तरी परमिशन घ्यावी लागते का? बरं कुठून परमिशनची सोय? तिकडून का? इथं कुठे व्यवस्था नाही का? नाही आपला कार्यक्रम म्हणजे प्रोफेशनल नाही बरोबर आहे ते प्रेक्षकांसाठी असतो पण मग इथं लिहून आहे ना असं की बा आपले व्यासपीठ तरी पण मग इथं कोणी कार्यक्रम घेते का? इथं कार्यक्रम असतात भरपूर. हो का? भरपूर आहेत कार्यक्रम त्याला परमिशन लागते असतात बरं अंडरमध्ये आहे ना हे. बरं बरं उद्या तुम्हाला आता समजा इथे कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा लाईटिंग सोय नसेल काय नसेल किंवा म्हणजे तुम्हाला सांगतो लाईट समजा गेली वगैरे असेल नाही का लाईट हां हां तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही नाही माझ्याकडे सगळं आहे. बरं बरं सॉरी हां हां बरोबर हां ते जर परमिशन असेल तुम्हाला सांगा सोय झाली. नाही मी कार्यक्रम वर्षभर बसून घेतो पण मी पिंपळे सौदागरमध्ये रस्त्यावर घेतो आम्ही. रस्त्यावर का? हां तिथं परमिशनची गरज नाही आहे. रस्ता म्हणजे गार्डनच आहे ते लिनियर गार्डन ऐकलं असेल नाव तिथं घेतो मी नेहमी. तिकीट वगैरे असेल ना? काहीच नाही सगळं रस्ता हो रस्त्यावर बाजूला गार्डन ती पॅरलल गार्डन आहे ना असं असं कवर्ड नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल ना नाशिक फाटा तिथे गार्डन आहे साईडला परमिशन लागते. बरं म्हणजे इथे येऊन माझा कार्यक्रम कसा असतो मी 10-15 गाणे गातो आणि प्रेक्षकांना पण इन्व्हॉल्व करतो गाण्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट काहीच नाही. सगळं सामान माझं चार्जिंग इलेक्ट्रिसिटी काम नाही आपल्याला स्वतःचा सिस्टम आहे तरी पण लागतेच ठीक आहे चांगलं आहे. पण पहिल्यांदा आलो गार्डनमध्ये नाही आम्हाला पण बरोबर कळलं नेहरू नगरमध्ये ना? बरं बरं हो हो कळलं नाही नक्की चांगलं आहे. त्यांना अर्ज लिहून द्यावं लागते का? बरं ठीक आहे हां हां चालेल धन्यवाद. गार्डनचं नाव सांगायचं हो या गार्डनचं नाव हो बरं चांगलं आहे मस्त आहे पहिल्यांदा बघतोय. हो हो नाही नाही विषय तो नाही आहे विषय तो नाही माझं काय